हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। आजची सकाळ खूप निवांत आणि शांत झाली। आज अजिबात पाऊस नाही आहे, पण वेदर असं वाटतंय की पावसाचंच आहे, कधीही पाऊस येऊ शकतो। सो दिवस मस्त सुरू झाला आहे। मावशी येऊन गेल्या, झाडू पोछा करून गेल्या आणि विदिन 10 मिनिट्स अव्यूजनी पूर्ण घाण केलं आहे। आणि आता बघा हा काय म्हणतो, काय पाहिजे तुला? जेवण पाहिजे? जेवण देऊ? बरं जेवण देते, भूक लागली तुला, जेवण देते। हां, अवीला भूक लागली, पटकन एक भाकरी करते आणि जेवण देते। बाकी सगळं रेडी आहे। आणि हे बघा, त्याने माझ्याकडनं एक बिस्किट घेतलं भूक लागलं म्हणून, आणि एवढी सगळी घाण करून ठेवली आहे। 10च मिनटं झाले, मावशी 11ला गेले, आज उशिरा आलेले ते, आणि पूर्ण याने घाण करून ठेवले आहे। म्हणजे इतका कंटाळा येतो ना कधी कधी या गोष्टींचा। आणि मला ना आज मसाल्यांचा डबा भरायचा आहे, तुमच्याशी पण शेअर करणार आहे। हे सगळा पसारा इथे आहे, आता पटापट सगळं आवडते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते। बघा आता याला काहीतरी अजून विचित्र काहीतरी सुचतंय करायचं। ऑलरेडी त्यांनी 2 काढले आहे, आता तिसरंही काढायचं आहे। का काढायचं आहे मला खरंच कळत नाही कधी। सगळं घाण केलं, आता हे सगळं मला क्लीन करावं लागणार आहे। आणि इथे माझी भाजी ऑलमोस्ट रेडी आहे। शेवगाची शेंगा केल्या, नागपूरला याला नागपूरमध्ये शेवग्याच्या शेंगाला मुंगणाच्या शेंगा म्हणतात। मी बऱ्याचदा सांगितलंय, तर मला ते मुंगणाच्या शेंगाच तोंडात येतात, पण आता थोडी सवय झाली आहे। जसं की पावटा, अजून पण बरेच नाव वेगवेगळ्या भाज्यांना इकडे पुण्या साईडला आहे। चला तर सर्वात आधी आता भाकरी बनवते, अव्यूला जेवण भरवते, अव्यूची आंघोळ, माझी पूजा, बाकी सगळं बाकी आहे। 10-11 वाजून गेले आहेत, फक्त स्वयंपाक तेवढा झाला आहे। या दोघांचा ब्रेकफास्ट झाला, आज ढोकळे बनवले होते। याच्यानंतर ना मी एक छोटीशी क्लिप शेअर करेन। आज मी वेगळ्या स्टाईलने बनवलं होतं, एकदम शॉर्टकट सांगेल तुम्हाला, म्हणजे मी रेसिपी शूट नाही केली आहे, पण असंच सांगेल। चला तर आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि तेव्हापर्यंत मी पटापट बाकी सगळी कामं करून घेते। आज सकाळी मी इडलीच्या पात्रात ढोकळे बनवले होते, तेही बेसनचे बनवले होते। पहिल्यांदा काहीतरी वेगळं ट्राय केलं होतं आणि खरंच ते खूप छान झाले होते। भाकरी करण्यापूर्वी पूजा करायचं मी आधी डिसाईड केलं, बिकॉज एकदा किचनमध्ये गेलं की परत निघायला होत नाही आणि नेहमी माझी पूजा राहून जायची। म्हणून म्हटलं नाही, आधी आपण पूजा करूया, 2 मिनिटाची आपली पूजा असते। पूजा आवरली की लगेच मग किचनमध्ये जायचं आणि आपलं जेवढे सगळे कामं राहिले ते करायचं, कारण भाकरीच्या नावाखाली फक्त भाकरीच राहत नाही, गॅस क्लिनिंग असते, आणखी बाकी सगळ्या गोष्टी आवराआवरी सुरू असते। सो आधी पूजा करून घेते आणि लगेचच मग भाकरी करायला घेतली। भाकरीचं पीठ ना मी कसं मळते आज ते तुमच्याशी शेअर करणार आहे। सो मी नेहमी ना गरम पाण्यानेच पीठ मळते, मी डायरेक्ट पाण्यात असं पीठ वगैरे घालत नाही। आपलं जेवढं काही पिठाला पाणी आपल्याला लागतं, ते जे पाणी लागतं ना ते मी नेहमी गरम पाणीच वापरते। सो त्याने चांगली अशी चिकी येते, आणि माझी बघा मी लाटूनही भाकरी करते तरी अजिबात फाटत नाही, खरंच छान होता। कधी कधी ते म्हणजे तावा जास्ती गरम झाला ना तर ते चिटकतं, पण कधी कधी ना खूप छान असे टम्म भाकऱ्या पण फुगतात। आणि तुम्ही सुद्धा जर भाकरी लवर असाल आणि तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला डाएटसाठी भाकरी शिकायची असेल, तर तुम्ही अशा टाईपने एकदा नक्की ट्राय करा। मला टॉयज एवढे कमी पडले आहेत की आता आम्हाला कुकर खेळायचा आहे। कुकर मी इथे ठेवलेला, नॉर्मली मी इथे साईडला ठेवून देते, वर जागा नसते कधी तर काही काम करत असेल तर। आणि बघा आज काय करतो अव्यू, कुकरशी खेळतोय, म्हणजे लिटरली हद्द आहे माणसाची। कालपासून हे काम पेंडिंग होतं। माझे दोन्ही पण हँडवॉशचे जे बॉटल आहे ते रिकामे झाले होते आणि मला त्यात रिफिल करून घ्यायचं होतं हँडवॉश। म्हटलं आधी सर्वात आधी हे करते, कारण प्रीतमला कंपल्सरी हँडवॉश लागतं आणि मलाही लागतं, कारण मोस्ट ऑफ टाइम कधी अव्यू पॉटी करतो काही करतो तर लगेच असं काढणं होत नाही, आणि कालपासून त्याचमुळे माझं हे काम राहत आहे। तर माझ्याकडे ना हँडवॉश खरं तर संपलं होतं, पण दोन्ही पण याच्यात थोडं थोडं होतं। आणि डीमार्टला गेली त्यावेळेस लक्षात आपल्या राहत नाही सगळ्या गोष्टी, मी लिस्टही करून नेते, पण नेहमी डोक्यात राहायचं की घरी 2 पॅकेट आहे 2 पॅकेट आहे, तर असं असायचं की अरे 2 पॅकेट आहे म्हणजे त्यात हँडवॉश आहे, पण ऍक्च्युली दोन्हीमध्ये थोडं थोडंच होतं। पण ठीक आहे, सध्या काम चालून जाईल। आता जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम डीमार्ट जाऊ त्यावेळेस हँडवॉश पण आम्हाला लिस्टमध्ये ऍड करावं लागणार आहे। तर छान बॉटल पण वॉश करून घेतले, तसं तर मी रोजच वॉश करते, पण मी म्हटलं आता त्याच्यावर जे काही आपलं लिक्विड आहे ते सांडतोच थोडं थोडं, तर ते पण छान असं वॉश करून घेतलं आणि हे छोटंसं काम माझं पार पडलं। तसं तर झाडांची काळजी मी रोजच घेते, आणि 1-2-3 दिवस झाले होते झाडांमध्ये ना व्यवस्थित पाणी असं टाकलं जात नव्हतं, कारण पाऊस कंटिन्यू सुरू आहे। म्हणून म्हटलं झाडांमध्ये पाणी तर आहेच आहे, पण हे जे बॉटल्याचं पाणी आहे ना हे बऱ्यापैकी कमी झालं होतं, कारण आतमध्ये असल्यामुळे याला जास्ती असं काही पाणी लागत नव्हतं, आणि एवढं पाणी पण नसतं की त्यामध्ये ते स्टोअर होईल। म्हणून यात पाणी रिफिल करून घेतलं आणि त्याची जी पानं आहेत ते पण छान असे वॉश करून घेतली। माझे बरेच असे झाडे आहेत ज्याची जी पानं आहेत ना ते काळे, त्याच्यावर काळं काळं जमलंय, मला कळतच नाही ते कशामुळे झालंय। खूप दिवस झाले मी झाडांमध्ये फवारणी पण केली नव्हती, म्हणून म्हटलं आज झाडांच्या वरून आपण असं पाणी घालूया, म्हणजे त्याच्यावर जी काही धूळ वगैरे असेल ते निघून जाईल। खूप असं पाणी इकडे झाडांपर्यंत पोहोचत नाही। हे जे लेफ्ट साईडचं झाड दिसतंय ना तुम्हाला, पूर्ण त्याचे पानं काळे काळे झाले। तुमच्याकडे याच्यावर काहीही सोल्युशन असेल ना प्लीज मला कमेंटमध्ये येऊन सांगा। तुम्हाला ना
कालचं मी एक दाखवलेलं होतं की मी ब्लाऊज घेऊन आलेली. हा ब्लाऊज आय थिंक काल तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तुमच्या लक्षात आलं असेल. साडीसाठी आणलं आहे, ती साडी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ती आहे ही साडी. आय थिंक या साडीवर हा ब्लाऊज जायला पाहिजे होता. मी याच्यामध्ये डार्क कलर बघायला खरं तर काल गेली होती की हा जो ब्राऊन कलर आहे ना, हा ब्राऊन कलर या साडीसाठी परफेक्ट बसेल म्हणून. पण आता नाही मिळाली मला दुकान ती, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. तर मी म्हटलं चला हाच आपण याच्यावर विअर करूया. सो मी तुम्हाला आठवत असेल काही ब्लॉग्स आधी तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेली होती आणि त्या दिवशी मी जीन्स टॉप घातला होता आणि मला तिथे आतमध्ये एंट्री नाही दिली. एंट्री म्हणजे पूजा करायला नाही दिली, तिथे आरतीसाठी वगैरे मी उभी होती. सो आय फील की यावेळेस म्हणजे एखादी वेळा मी साडी घालून जाईल तिथे, जस्ट माझ्या मनासाठी. मला कोणी तिथे असं बोललं नाही आहे. पूर्णपणे अशी पॅकच साडी आहे, अजून मी ओपन पण केली नव्हती. पण तुमच्याबरोबर शेअर करते. ही साडी ना माझ्या मम्मीला गिफ्ट म्हणून मिळाली होती. आमच्याकडे अहेरची पद्धत आहे, काही असलं तर अहेर करतात लोक, तर कारण ती चारधाम यात्रा करून आली होती आणि एव्हरीवन फील की काहीतरी पूजा आहे चारधामची. सो त्यासाठी म्हणून ते लोक ही साडी असे 2 साड्या सेम होत्या, फक्त कलरचा डिफरन्स होता. हा एक कलर होता आणि दुसरा जो होता तो अशा कलरमध्ये होता. म्हटलं अशा कलरची माझ्याकडे 1-2 साड्या आहेत, ही नाही आहे, तर ही मी घेऊन आली होती तिच्याकडनं. बघा ही ना अशी सिंपल साडी आहे आणि मला अशा सिंपल साड्या खूप आवडतात. मला हेवी साड्या एवढ्या आवडत नाही जेवढ्या मला सिंपल साड्या आवडतात. आणि बघा ही अशी साडी बसणार आहे, छान दिसतं आहे साडी, आवडली मला. सो ही साडी काढण्याच्या मागे हेच रिझन होतं की मी याला पिको फॉल करून घेईल. बघते मी, मला कुठे काही जवळपास मिळालं तर मी याला पिको फॉल करून घेणार आहे. ही एकदा डीमार्टमधनं ना हा डबा आणला होता. यात बरेच कलर्स होते, आता काही वापरल्या गेल्या, काही इकडे तिकडे गेल्यात आणि यातनं नंबर ऑफ सुई आहेत बघा. आणि हा 99 रुपीजला पडला मला आणि आय थिंक मला हे परवडलं, कारण यात खूप सारी सुई पण आहे आणि सोबतच ना कलर्स पण बरेच होते यामध्ये. त्यात बरेच आम्ही वापरले पण, आता काही आहेत लागू शकते. ही सुई मी वापरायचं बघते. वाटते मी वर्षभरानंतर हे काम करते आहे. मज्जा येते मला हे सगळं काम करायला, आवडतं मला. आणि मला वाटते हा छंद मला माझ्या आत्याकडनं आला आहे, कारण माझ्या मम्माला या गोष्टींचं एवढं वेळ नाही आहे, पण माझ्या आत्याला खूप होतं. माझ्या आत्या पण असं विणकाम वगैरे करायचे. सो आय फील की मला तिथनंच हा छंद आला आहे. चला तर बघा हे ना मी 2दा फोल्ड करून घेते. जेव्हा आजी आमच्याकडे होती तेव्हा असले छोटे मोठे कामं किंवा काही असं स्टिचिंग करायचं असेल हाताने, तेव्हा ती मला खूपदा करून द्यायची. पण हे जे कापड आहे ना हे खूप जास्ती हार्ड होतं आणि करायला खूप डिफिकल्ट जात होतं. सो आय फील की हे माझ्याने नाही होत आहे. पण अशा वेळेस ना मला आजीची आठवण येते, कारण या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ती मला खूप हेल्प करायची. खूपदा तिने माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते स्टिच हाताने करून दिल्या. अव्यूचे पॅन्ट्स असू द्या किंवा प्रीतमचा एखादी टी-शर्ट असू द्या. आजकाल तर हे स्टिचिंग वगैरे कोणी करत नाही. मोस्ट ऑफ टाइम विचार करते की फाटल्या तर जाऊ द्या, टाकून देऊ किंवा आपण क्लीन करायला ठेवू. पण हा जो पॅन्ट आहे हा नवीन आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. आय थिंक याचा कापड ना थोडा जाडा आहे, तर ते सुई जात नाही आहे. की आता मी आंटीला एकदा कॉल करते आणि बघते, जर ते अवेलेबल असेल तर त्यांच्याकडनं करून आणते. प्रत्येक दिवसाला विचार करते की बाहेरचं खाणार नाही, गोड काही खाणार नाही, चहा घेणार नाही. पण जेव्हा इव्हिनिंग होते, वेदर चेंज होतो, प्रीतम घरी असतो आणि तो म्हणतो की दीपिका चल चहा बिस्किट घेऊया, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मी विसरून जाते आणि विचार करते जाऊ दे या, त्याला कंपनीत मी आणि मला कंपनी तोच आहे. तर चला छोटासा एक मोमेंट आपण सेलिब्रेट करूया, चहा बिस्किट घेऊया, थोड्या वेळ गप्पा गोष्टी करूया. आणि हा जो टाईम आहे ना हा माझा ऑल टाईम फेवरेट आहे. म्हणजे प्रीतम आहे म्हणूनच नाही, तर माझ्या माहेरी माझ्या सासरी हा टाईम मला खूप आवडतो, कारण आम्ही सगळे बसून मस्त गप्पा करतो. काय आणलं? कुठे जाऊन काय आणलं? फार्मसीमध्ये गेला होता अव्यू घेऊन? अव्यू आला व्यवस्थित? तुझा? अच्छा, काय आहे त्याचं खाऊ त्याच्यात? लॉलीपॉप? डोंट से यस. काय आणलं तू त्याच्यासाठी? प्रीतम तू त्याला किंडर जॉयची सवय लावतोयस, किती महाग येते. प्रीतम हे खूप चुकीचं आहे, मला नाही पटतंय हे. ते आहे आपल्याकडे ऑलरेडी, ओडोमॉस आहे आपल्याकडे, 2 आहे. का नको अव्यू? खा तुझ्यासाठीच तर आणलंय. का बरं, काय झालं ना खायला? खा ना पिल्या. सॉरी मी तुला रागवलं बाळा, खाऊन घे, त्याच्या हातात देऊन दे. घे चॉकलेट, खाऊन घे. का नको बाळा?
खाऊन घ्या आमध्ये. आईस्क्रीम नाहीये पडत आहे. हा खा खा. त्याला ते टॉय दिसतंय ना म्हणून तो नाही बोलला. आणि या माणसाला थोडं वाईट वाटतंय की तो खात नाहीये. एक्सपायर नाहीये ना, बघितलं तू? नको का? देऊन दे बाबांना, देऊन दे, देऊन दे आता. याला देत होता, एक घास खाल्ल्यावर अव्यू नको बोलला खायला. मग असं झालं प्रीतमला की यार का नाही खात आहे, त्याच्यासाठी आणलं आपण. आणि आता बघा फायनली तो खात आहे आणि ही इज हॅपी नाव. हॅपी काय? देऊन दे बाबांना, देऊन दे अव्यू, आणखी देते. देऊन दे बाबाला. प्रीतम त्याला आता कळलंय की याच्यात खाऊ असते, कुठेही गेला आणि हे दिसतं तर तो रडगाणं करेल. आता लक्षात ठेवतो. घे आता, घे आता, मला खाऊ दे. लेते मी. यूज युअर राईट हँड अव्यू. राईट हँडने खा बाळा, राईट हँड मध्ये घे. येस, गुड बॉय. यूज युअर राईट हँड. ये राईट हँड, राईट हँड. सांडत आहे, सांडत आहे. नाही 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 अव्यू, सांडताय बाळा. अरे काय चाललंय तुमचं? जस्ट लाईक फादर, जस्ट लाईक सन. जेव्हा आपण ही सगळी भांडी सिंकमधनं क्लीन करून ठेवतो ना, त्यात जे सुख आहे ते प्रत्येक जण तुम्ही रिलेट कराल माझ्या या गोष्टीशी. कारण खरंच सांगते, जेव्हा खूप सारी भांडी जमा होऊन जातात आणि माझी अजूनही कामं व्हायची असते आणि इतकं डोक्यात कंटिन्यू दिवसाला तेच असते ना की भांडी घासायची, भांडी घासायची आहे. आज मी जेवणापूर्वी सगळी भांडी घासली कारण कालची थोडीशी राहिली होती भांडी, म्हणजे उशिरा जेवण केलं होतं प्रीतमने, त्यामुळे माझा अवतार असा काहीसा झाला आहे. आज आय डोंट नो, काहीतरी असं निगेटिव्ह फील होतं आहे. म्हणजे पॉझिटिव्हिटी, असं काहीतरी पॉझिटिव्ह नाही वाटत आहे. माईट बी वेदरमुळे असावं किंवा काही गोष्टींमुळे असावं, आय डोंट नो. दुपारी खूप झोप येत होती पण मी झोपली नाही. अव्यूला झोपवताना 10-15 मिनटाची पॉवर नॅप घेतलेली मी, पण असं असते ना पॉवर नॅप घेताना आणखी झोप येते, तर मग ती डोळ्यात झोप आहे माझ्या, त्याच्यामुळेही असावं, थोडीशी चिडचिड होते. सो आता मला प्रीतम आणि अव्यूसाठी फक्त चपाती करायची आहे. सकाळची एक भाकरी आहे ती मी खाणार आहे. आणि आता मी एकदम झटपट काहीतरी बनवत आहे, ते तुमच्याशी शेअर करते. मी इथे ना अर्धी इप्पी घेतली आहे, थोडंसं तेल घातलं आणि याला उकळून घेत आहे. हे उकडल्यानंतर आपल्याला स्ट्रेन करायचं आहे आणि याला असं मोकळं करायचं आहे, म्हणजे थंड पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. माझ्याकडे हे इन्स्टंट टोमॅटो सूप आहे, जे मी लास्ट टाईम घेऊन आले होते 2 सॅशे. तर ह्या 2 सॅशेसाठी ना मी 2 ग्लास पाणी यामध्ये घालते. फक्त आपल्याला हे सॅशे घालायचे, अदर दॅन दॅट आपल्याला काहीच घालायचं नाही आहे. हे बघा, आपले नूडल्स ऑलरेडी सॉफ्ट झाले. आता आपण पटकन स्ट्रेन आउट करू आणि त्यानंतर या थंड पाणी घालू. या कढईमध्ये ना मी 2 ग्लास पाणी घालते. थोडं पाणी उकडलं की आपण जे प्रीमिक्स आहे ते ॲड करणार आहे. हे बघा, मी आता याला छान स्ट्रेन आउट केलं आणि याला 1-2दा वॉश पण करून घेतलं, म्हणजे हे छान असे मोकळे मोकळे आहे. हे यात घालते परत. आणि यातनं आता आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर, मीठ आणि तेल घालायचं आहे. सो यात बघा मी इतकं थोडंसं मीठ घालते, त्यानंतर यात मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालते. तेल घातलं नाही घातलं तरी ऑप्शनल आहे. तर बघा, याला मी छान असं मिक्स करून घेते हाताने. तुम्हाला वाटलं तर आणखी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घाला, जास्ती असं खूप नाही घालायचं कारण आपल्याला याला मोकळं मोकळंच ठेवायचं आहे. उकळायला लागलं आहे, तर हे दोन्ही पण सॅशेस मी यात घालते. हे बघा, याला ना आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणखी हे खूप गाढं होतं, आता थोड्याने हे खूप गाढं होणार आहे. तर तेल इथे छान असं गरम झालं आहे. आधी मी थोडं घालून बघते आणि याला आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. आणि बघा, हे मी थोडं तळलं आणि हे खूप छान क्रिस्पी झाले. तर हे मी आता यात काढून घेते आणि बाकी सगळे पण तळून घेते. किती छान कडक झाले ते. ती गरम आहे त्यामुळे, अदरवाईज आणखी क्रिस्पी होईल. सो बघा, इथे माझं इप्पीचं मी बनवलं आहे त्यामुळे हे प्रॉपर असे निघाले नाही, पण जर तुम्ही नूडल्सचं बनवलं ना हे प्रॉपर असं निघतील. इथे माझं मस्त गरमागरम असं सूप पण रेडी आहे. तुम्ही यात ना तुमचं टोस्ट पण घालू शकता किंवा इन्स्टेड ऑफ टोस्ट तुम्ही ब्रेड जर तुमच्याकडे असेल ना तर ब्रेडला पण रोस्ट करून छान घीमध्ये किंवा बटरमध्ये पण घालू शकता. एक नंबर सूप होते बघा. कन्सिस्टन्सी पण किती स्मूथ आहे याची, मस्त होतं आहे. आणि हे सुद्धा, चला आता आपण याला मस्त असं सर्व करू गरमागरम. अशा वेदरमध्ये खाण्यात मज्जाच वेगळी असते.
कधीतरी खायला हे बरं पडतं, म्हणजे एखाद वेळा. तर डेली वगैरे तुम्ही घेऊ नका. जर तुम्हाला डेली घ्यायचं असेल तर तुम्ही प्रॉपर टोमॅटोचं सूप बनवा. पण कधीतरी इन्स्टंट जर काही हवं असेल तर त्यासाठी म्हणून हे एकदम परफेक्ट आहे. बघा छान मस्त असे क्रिस्पी झालेत. हे बघा एकदम क्रिस्पी आहे. हे मी आत्ता काढलेले. आपण हे यात घालूया. बघा एक नंबर दिसत आहे. दिसतच नाही, मी टेस्ट पण केलं, खूप मस्त झालं आहे. चला सर्वात आधी आपण प्रीतमला देऊ आणि त्याचा टेस्ट कसं वाटतं विचार. हे आणतो ना. हे काय मॅगी टाकली याच्यात? तू टेस्ट तर कर एकदा आणि त्यालाच कसं झालंय. गरम खूप आहे, सांभाळून खा. टोमॅटो तू मंचाव बोलली होती ना? मंचाव नाही आहे, मंचावसाठी व्हेजिटेबल्स लागतात. कसं आहे? ठेला टाक मस्त पाहिजे. आज मी बनवली आहे सुकी बेसनवाली भेंडी. माझ्या घरी सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडते. आज थोडं बेसन जास्ती झालं आहे आणि ही भाजीची रेसिपी ना मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन आणि फॉर शुअर ही तुम्हाला सुद्धा आवडेल. तर मला नक्की सांगा की मी याची रेसिपी शेअर करू का आणि तुम्हाला ही अशी भाजी बनवून खायला आवडेल का. मी आणि अवियो फिरायला खाली आलो. प्रीतम ऑलरेडी आला होता आणि त्याने खूप सारे याच्यात ऑलरेडी गाडीमध्ये सेटिंग्स केले जे की मला अजिबात आवडले नाही आहे. पण त्याला ते खूप असं स्पेशल वाटतंय की मी केलं म्हणून. बट इट्स ओके. आम्हाला गाडीत बसवलंय आणि आता स्वतः बघा काय करतोय. आता बसलोच आहे तर चल थोडंसं फेरफटका करून येऊ. त्याचं असं मत आहे की नको आपण इथे जाऊ. मी लायसन्स वरून आणला नाही पण आम्हाला लिटरली 1 किलोमीटर पण जायचं नाही आणि हा नाही म्हणतोय. पण आम्ही याला मनवून घेऊ होपफुली. चल ना प्रीतम एक चक्कर मारून आणू. अरे काहीतरी खायला तरी घेऊन दे यार. आता बसवलंय तर इट्स ओके. नाही चल, तो उतरणारच नाही. मी तरी उतरेन, तो नाही उतरणार ना. हा घे मग त्याला घे. तुझी हिंमत आहे तर घे. बादाम शेक ही पिला दो. आणि मला माहिती होतं की पोरा पुढे तर बायकोचं नाही चालणार पण पोरा पुढे तर प्रत्येकच वडील होऊन जात असेल सॉफ्ट. चलो लेट्स बिगिन आवर छोटूसा ट्रिप. मी काही नाही म्हटलं, तुझ्या पोराने तुला म्हटलं चल. माझी चुकी नाही आहे, मी क्लिअर करते तुला. अजूनही तू म्हणशील तर मी उतरू शकते. चकमक चकना. कुठे चाललो आपण? घरच्या कम्फर्टेबल कपड्यांमध्ये ना कुठेतरी जाण्याची मज्जाच वेगळी असते ना तिथं. तो तुला घेऊन चाललाय आज. तुला त्याला न्यायची गरज नाहीये. कुठे आलोय अवयू? कुठे आलोय बाळा? भैया 2 बदाम शेक हाफ. प्रीतम बारिश येतोय थोडू बघ. पाऊस येतोय थोडा. आणि आज पहिल्यांदा सडनली अवियोने आमचा हात सोडला आणि तो पळत सुटला होता. पुढे कंटिन्यू गाड्या सुरू आहे त्यामुळे मी इतकी जास्ती घाबरली की तो बदाम शेक माझ्या तोंडात खाली उतरत नव्हता. पण तरी सुद्धा प्रीतम बोलला काही नाही झालं, शांत हो, तो व्यवस्थित आहे. पण यु नो असं कधीच तो करत नाही आणि आज पहिल्यांदा त्याने असं केलं. मला खूप राग आला की प्रीतम तू हात का सोडला. पण ठीक आहे, असो, तो व्यवस्थित आहे, आम्ही पण व्यवस्थित आहोत. त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि मग अवियोला गार्डनमध्ये खेळायचं होतं कारण तो एकदम पळत सुटला होता गार्डनकडे. त्याला त्याच्या वयाचे मुलं दिसले की तो खूप एन्जॉय करतो. म्हटलं ठीक आहे 10-15 मिनिटाला आपण इथे खेळू देऊया आणि त्यानंतर आपण घरी जाऊया. चला तर आजचा माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. तेव्हापर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या.